दुसरीकडे धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटामध्ये मोठा राडा झालाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकी अगोदरच 2 गट आपापसात भिडलेत। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली आहे। शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। शिवसेनेच्या 2 गटामध्ये मोठा राडा झालेला आहे। दृश्य आपण धाराशिव मधली पाहतो। या ठिकाणी शिवसेनेच्या 2 गटांमध्ये मोठा राडा झालेला आहे। कथित ऑडिओ क्लिप नंतर हा राडा झाल्याचं समजतंय। शिवसेनेचे 2 गट आपापसात भिडलेले आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि बैठकीच्या आधीच 2 गटांमध्ये मोठा राडा झालेला आहे। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठं गोंधळ निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। बालाजी, नेमकं काय घडलेलं आहे? शिवसेनेचे 2 गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळतंय। जसे आपण जर पाहिलं तर पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नेमकं ते धाराशिवमध्ये दाखल झालेले होते। या ठिकाणी शिवसेना नेते सुधीर पाटील यांच्या घरी शिवसैनिकांच्या बैठकीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र याच बैठकीमध्ये 2 गट जे आहेत ते समोरासमोर आले आणि मोठा गोंधळ झाल्याची परिस्थिती जे पाहायला मिळाली। शिवसेनेचे नेते अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा गोंधळ जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना कुठेतरी डावललं आणि भाजप आयात उमेदवारांना जे आहे ते शिवसेनेचं तिकीट देण्यात आलं। या मुद्द्यावरून हा राडा झाल्याची नक्कीच बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय धाराशिवमध्ये शिवसेनेचे 2 गटांमध्ये मोठा राडा झालाय।